Hare Krishna Tirchava Sunara, Hare Krishna Tirchava Sunara.
सर्वदा प्रीतिरामी धरामी सदा सर्वदा प्रीतिरामी धरामी सदा सर्वदा प्रीतिरामी धरामी आनंद घेतोय आणि त्यातच आज स्वामी महाराजांच्या कृपेने मला कीर्तन रूपी आणि तुम्हा सर्वांना श्रवण रूपी सेवा करण्याची संधी मिळाली. तरी सेवा त्या स्वामी महाराजांच्या प्रभूंच्या चरणी अर्पण करूया. पूर्वरंगासाठी आधार म्हणून घेतलेला अभंग समर्थ रामदास स्वामींचा. रामदास स्वामींनी मनाचे श्लोक, मनोबोधातले जे श्लोक लिहिले त्यापैकी हा एक श्लोक. सदा सर्वदा प्रीतिरामी धरावी सुखाची स्वये सांडीची करावी देहे दुःख ते सुख मानित जावे विवेकी सदा स्वस्वरूपी धरावे. असं म्हणतात की हे मनाचे श्लोक हे मनाचे शोक हरण करणारे आहेत. म्हणजे जर समजा आपण त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला, ते जर आचरणात आणले तर आपल्या मनाचे सर्व शोक दुःख नाहीस होतं. पण काही जण आता या ठिकाणी शंका काढतील की प्रत्यक्ष दत्तप्रभूंच्या समोर सेवा चालली आहे आणि रामदास स्वामींचा हा रामांवर असलेला अभंग हे जरा जुळत नाही. वास्तविक काय आहे, समर्थ म्हणा किंवा टेंबे स्वामी महाराज म्हणा किंवा कोणतेच संत सत्पुरुष यांनी भगवंताच्या भेद मानलाच नाही. तो भगवंत, तो परमात्मा एकच आहे या न्यायाने त्यांनी त्यांची भक्ती केली. जसं पूजागिरीच्या दिवशी जर समजा चंद्राच्या प्रकाशामध्ये दूध ठेवलं आणि ते दूध जर आपण प्यालो तर आपल्या शरीराला ते दूध औषधासारखं असतं. मग पूजागिरीच्या दिवशी मी माझ्या अंगणात दूध ठेवलं, याने ठेवलं, त्याने ठेवलं, असं आम्ही
आपापल्या अंगणात दूध ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी जर समजा मी म्हणालो, हो काल रात्री माझ्याकडे चंद्र होता, तर हे म्हणतील असं काय सांगता, काल रात्री चंद्र माझ्या अंगणात होता. ते म्हणतील तुमच्या दोघांचेही नव्हता, काल रात्री चंद्र माझ्याच अंगणात होता. चौथे येतील आणि म्हणतील तुम्ही तिघांनी वाटतं बघितलाच नाही, चंद्र काल रात्री माझ्याच अंगणात होता. असे आम्ही 14 जण, 10 जण, 15 जण, 20 जण, 100 जण मिळून जरी भांडलो तरी ते चंद्र इतक्या येतं काय हो की बाबा ह्यांच्या अंगणात वेगळा, माझ्या अंगणात वेगळा, यांच्या अंगणात वेगळा, असे इतके चंद्र आहेत. तो जसा चंद्र एकच आहे पण प्रत्येकाला तो आपापल्या अंगणात वेगवेगळ्या स्वरूपात दिसतो, तसंच तो भगवंत तो परमात्मा एकच आहे, पण त्याची कोणी भक्ती रामस्वरूपामध्ये केली, कोणी दत्त स्वरूपामध्ये केली, कोणी गणपती बाप्पांच्या स्वरूपामध्ये केली. भक्ती जरी वेगवेगळ्या स्वरूपात केलेली असली तरी तो परमात्मा एकच आहे. समर्थ तर पंढरीच्या विठुरायाला सुद्धा विचारतात की इथे का रे उभा श्रीरामा, म्हणजे त्यांच्या दृष्टीने सर्व देवे रामांचेच स्वरूप आहेत. आणि आपले जर स्वामी महाराजांचं म्हणाल तर याने तर द्विसहस्री गुरुचरित्राचा पहिलाच श्लोक असा लिहिलाय, श्री वैष्णवैश गाणेश सौर्य शाक्यादि रूप धृत. काय म्हणतात स्वामी महाराज, विष्णू, शिव, गणपती, सूर्य आणि शक्ती म्हणजे देवी हे सर्व दत्तांचेच स्वरूप आहे. म्हणजे एकट्या दत्तगुरूंची, दत्तप्रभूंची भक्ती जर आपण केली तर या पंचायतनाची भक्ती केल्यासारखी होते. या दोन संतांची, सत्पुरुषांची जर मतं अशी जुळत असतील तर तुम्ही आम्ही का वाद घाला, तो भगवंत एकच आहे, या न्यायाने आपण तिची भक्ती करूया. आणि स्वामी महाराज, टेंबे स्वामी महाराज यांनी सुद्धा इतर संतांना आपल्यापेक्षा कधीच कमी लेखलं नाही हो. म्हणजे समर्थ किंवा दासबोध याला ते काय मानत होते याच्यासाठी त्यांच्या जीवनातला एक प्रसंग सांगतो. महाराज जाळवण मुक्कामी होते म्हणजे त्यावेळी पुढे दासनवमी येणार होते, म्हणून महाराजांनी असं ठरवलं की त्या दासनवमीला आपण दासबोधाचं वाचन करावं. ही गोष्ट त्या गावातल्या शास्त्री बुवांना कळली आणि ते शास्त्री बुवा महाराजांकडे आले आणि तावातावानं बोलू लागले, स्वामी महाराज तुम्हाला काय म्हणावं, हो खरं तर संस्कृत मधले पंडित असलेले तुम्ही आणि हे असे दासबोधासारखे प्राकृत ग्रंथ वाचता, हो तुमच्यासारख्यांनी महाभारत वाचावं, रामायण वाचावं, भागवत वाचावं, हे असा दासबोध असं म्हणून ते निघून गेले. त्यावेळी महाराज त्यांना काय बोलले नाही. आणि ज्यावेळी दासबोधाचं वाचन सुरू झालं त्यावेळी महाराजांनी एक उपनिषदातलं वेदवाक्य आणि त्याच्याच अर्थाची दासबोधातली ओवी म्हणून दाखवली. महाराज म्हणाले, यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सव आनंदं ब्रह्मणो विद्वान् विभेति कदाचने. आणि याच अर्थाची दासबोधातली 7व्या दशकातली 2ऱ्या समासातली 10वी ओवी म्हणून दाखवलेली. जेथे वाचा निवर्तती मनासी नाही ब्रह्मप्राप्ती ऐसे ऐकल्या श्रुती सिद्धांत वचन. झालं, दासबोधाचं वाचन झालं आणि स्वामी महाराजांनी शास्त्री बुवांना प्रश्न विचारला, शास्त्री बुवा काय मग दासबोध प्राकृत की संस्कृत? शास्त्री बुवा काय बोलणार, त्यांची तर बोबडीच होईल. शास्त्री बुवांनी हात जोडले, क्षमा मागितली. त्यावर स्वामी महाराजांनी जरा उपदेश केला. म्हणाले, शास्त्री बुवा हो ग्रंथ संस्कृत आहे का प्राकृत या त्याच्या बाह्यांगावर न जाता आतून त्यात काय लिहिलेलं आहे, काय महात्म्य आहे यावर जा. हो या कलियुगात पूर्वीचे जे संस्कृत ग्रंथ आहेत त्यांचा हवा तसा उपयोग होत नाही, पण त्या बदली जर आपण संतांनी, सत्पुरुषांनी केलेले प्राकृत ग्रंथ वाचले तर त्याचा चांगला परिणाम होतो. हो तुमच्या घरातला ब्रह्मसंबंध गेला नाहीये ना, तुम्ही अजूनही नित्य संस्कृताचं पठण करताय ना संस्कृत ग्रंथांचं, मग मी सांगतो तसं करा. माझ्यासाठी म्हणून आजपासून गुरुचरित्र वाचायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या घरातला ब्रह्मसंबंध जातो की नाही. स्वामी महाराजांची आज्ञा शिरसावंद मानून शास्त्री बुवांनी गुरुचरित्राचे पारायण करायला सुरुवात केली आणि खरोखरच दत्तप्रभूंच्या आणि स्वामी महाराजांच्या कृपेने त्यांच्या घरातला ब्रह्मसंबंधही गेला. सांगायचं कारण एवढंच की या संतांनी, सत्पुरुषांनी एकमेकांना कधीच आपल्यापेक्षा उच्च नीच असं कधीच मानलं नाही. मग आपण कशाला भेद करा, आपणही त्याच न्यायाने त्याची भक्ती करूया. इथे समर्थ सांगतात, सदा सर्वदा प्रीती रामी झरा. मग इथे समर्थांनी प्रीती हा शब्द का वापरला? त्यांना भक्ती, उपासना हाही शब्द वापरता आला असता, पण प्रीतीच शब्द वापरला. याचं कारण आजकाल लोकांना सांगावं लागतं की बुवा प्रीती म्हणजे प्रेम, प्रेमाने भक्ती करा असं सांगावं लागतं. जर समजा आपण देवाच्या पूजेला बसलो आणि देवालयातून
अभिषेक करण्याकरता किंवा देवाला स्नान घालण्याकरता ते देव बाहेर काढायचे झाले तर आपण कसे काढतो, असे पटकन धरतो आणि खाली काढतो. पण तसं नाही. तो सुद्धा एक कोणतरी जीव आहे, तो परमात्मा आहे, या न्यायानं त्याला खाली काढलं पाहिजे. खरोखरच तिथे कोणतरी आहे, त्या मूर्तीत खरोखरच असतो ना देव, म्हणूनच आपण तिची पूजा करतो. त्या न्यायानं ती त्याची सेवा करायला नको का? म्हणूनच स्वामी महाराज म्हणाले, स्वामी महाराज म्हणतात तुम्ही प्रेमाने भक्ती करा, म्हणून इथे प्रीती हा शब्द वापरला. आणि पुढे म्हणतात सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. एकंदर या जगात विचार केला तर प्रीती नाही, प्रेम नाही असा मनुष्यच नाही. प्रेम करण्याच्या जागा जरी वेगवेगळ्या असल्या तरी प्रेम नाही असा मनुष्यच नाही. आणि जर समजा असं कोणी म्हटलं की माझं या जगावर कशातही प्रेम नाही, तर आपण समजून जाऊ की तो खोटं बोलतो. कारण प्रेम नाही असा मनुष्यच नाही. आणि आपण जरी असं कितीही म्हटलं की बाबा माझं ह्या गोष्टीवर प्रेम नाही, त्या गोष्टीवर प्रेम नाही, पण तरी सुद्धा आपल्या कृतीतून ते बाकीच्यांच्या लक्षात येतं. कसं सांगतो, एक दोघे जण मित्र होते आणि बालपणापासून अगदी सोबतीने शाळेत जायचे वगैरे घट्ट मित्र होते. दोघांनी उच्च प्रतीचं शिक्षण प्राप्त केलं आणि एकाने विचार काय केला, आपण इतकी उच्च शिक्षण घेतलंय, मग शहरात जावं, काय नोकरी व्यवसाय मिळतोय का बघावं, म्हणून तो शहरात गेला. त्याच्या नशिबाने त्याला तिथे नोकरी लागली, त्याला परदेशात बढतीही मिळाली आणि तो तिथे स्थिरावला. सगळं कुटुंब त्याचं सुखात आहे, आनंदात आहे. आणि इकडे जो दुसरा होता त्याने विचार काय केला, आपली इतकी वडिलोपार्जित शेती आहे, आपण शेती करावी. विविध फळभाज्या, फुलं वगैरे, भाज्या, धान्य, कडधान्य याचं उत्पन्न घ्यावं आणि ते विकून पैसे कमवावे. ह्याचंही इकडे व्यवस्थित चाललंय, तो परदेशात आहे त्याचंही तिकडे व्यवस्थित चाललंय. आणि एक दिवस तो परदेशातला जो मित्र होता ना, तो गावी आला. आपले बरेच दिवस आला नव्हता म्हणून आला. आणि ही बातमी या गावच्या मित्राला कळली. विचार केला जरा भेटून येऊ, किती वर्षांपासून भेटलो नाहीये, भेटूया, पण आज नको, उद्या जाऊ, आज काम आहे, उद्या नको, परवा जाऊ. असं करता 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 शेवटी राहायलाच जायचं. आणि एक दिवस योगायोगाने या दोघांची रस्त्यात गाठभेट झाली. आणि मग इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या, कुठे असतोस, काय करतोस, लग्न वगैरे केलंस की नाही वगैरे वगैरे अशा गप्पा चाललेल्या. आणि हा गावचा जो मित्र होता तो काय म्हणाला, अरे असं रस्त्यात कशाला गप्पा मारतोस, रस्त्यात गप्पा मारून रस त्यात येत नाही. त्याच्यामुळे आपण असं करू, तू ना माझ्या घरी जेवायलाच ये, मस्त गप्पा मारू, जेवू, आणि मग तू तुझ्या गावाला कुठे तरी घेऊन जा. कधी येतोस, दुपारी येतोस की रात्री येतोस? म्हणाला येतो, दुपारी येतो, असं सांगितलं त्याने. आणि दोघे 4 पावलं पुढे गेली असतील तेवढ्यात त्याला थांबवलं. अरे थांब 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 थांब. म्हणाल काय झालं, तुला बोलावलं खरं, पण तू इतके वर्षाने आमच्या घरी येणार, मग तुला जरा काय आवडतं सांगशील, म्हणजे तसं मी करायला सांगेन, किंवा गोड तिखट असं काय आवडतं? म्हणाला अरे जेवण आहे फक्त निमित्तच आहे, आपण बरेच वर्ष भेटलो नाही, गप्पा मारू छान व्यवस्थित, काय तुला आवडेल ते कर, माझी वहिनी जे काय करेल, तुझी पत्नी जे काय करेल ते मला मान्य आहे, असं सांगितलं. आणि दोघेही आपापल्या घरी निघून गेले. हा आपल्या घरी आला आणि सांगितलं, हा असा असा माझा एक मित्र बरेच वर्ष परदेशात होता, तो आता गावी आलाय आणि आपल्या घरी येणार आहे जेवण्यासाठी, तर काहीतरी खास असा बेत करू. त्याच्या पत्नीने विचारलं काय आवडतं तुमच्या मित्राला, गोड आवडतं, तिखट आवडतं, काय आवडतं? असं काय सांगता येत नाही, कारण बालपणीच्या आवडीनिवडी वेगळ्या, आत्ताच्या वेगळ्या. दोघेही विचार करतात. ती म्हणाली बासुंदी करू? म्हणाला चालेल चालेल बासुंदीच करू. हा आणि काय सामान आणायला हवंय काय, म्हणजे दूध, वेलची, साखर वगैरे आणायला हवं असलं तर आत्ता सांग, तो आल्यानंतर आम्ही दोघेही व्यवस्थित गप्पा मारणार, मध्ये मध्ये मला हाका मारायच्या नाही. म्हणजे काय सामान असेल ते आणायला सांगितलं, दूध वगैरे काय, हात घेऊन आला आणि ती तिकडे स्वयंपाकाला लागली. तोपर्यंत इकडे त्याचा मित्र आला आणि दोघेही छान गप्पा मारतायत. तेवढ्यात त्याच्या पत्नीने त्याला हाक मारली, तर इकडे येता का हो? त्याबरोबर आज जरासा चिडला आणि म्हणला आधीच तुला सांगितलेलं की नाही, मी इथे तुझ्या मदतीला येणार नाही, तुला एकट्यात काय करायचं ते कर, जमेल ते कर. म्हणजे मदतीला बोलावलेलं नाहीये. काय विचारते, पण बासुंदी करतोय ना, तुमच्या मित्राला जर तिखट आवडत असलं तर? हो माझ्या लक्षातच आलं नाही ग, काय करूया आता? मी काय म्हणते की थोडीशी भजी केली तर, भजी म्हणजे मिरचीची, बटाट्याची वगैरे अशी थोडीशी मिश्र भजी करूया. म्हणाला चालेल चालेल कर 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 असं म्हणून तो गप्पा मारायला निघून गेला. इकडे हिने भजी, बासुंदी, जो काय स्वयंपाक असेल तो तयार केला आणि जेवणाची पानं वाढली आणि हाक मारली. दोघेही आले, असे समोरासमोर जेवायला बसले आणि ह्याने सांगितलं, हा बऱ्याच वर्षाने आमच्या घराकडे आलायस, आमच्या घरी आलायस तू बऱ्याच वर्षाने, त्यामुळे लाजायचं नाही, निसंकोचपणे जे काय हवंय ते मागून घ्यायचं. तो म्हणाला हो रे,
जेवायला सुरुवात झाली दोघांची आणि गप्पा मारता मारता जेवतायत. इथे ह्याची पत्नी एका बाजूला उभी होती वाढायला आणि बासुंदी घेऊन आली वाढण्याकरता. आणि बघितलं तर त्याच्या वाटीतली बासुंदी तशीच. म्हणजे हो भाऊजी बासुंदी घ्या असे का? म्हणाला हो घेतो 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 ठेवा असं म्हणून टाळली ती वेळ आणि पुन्हा गप्पावर जेवायला सुरुवात. आणि त्याच्याबदली भजी नेली तर वाढा वाढा. म्हणजे ह्याच्या लक्षात काय आलं, भजीच जास्त खातोय. वास्तविक तुझी माझी वहिनी तुझी पत्नी जे काय करेल ते मला आवडीन, ते मला मान्य आहे, मी आवडीन खाईन असं सांगणारा आता खातोय भजीच. बासुंदीची वाटी तशीच आहे. इथे त्याने सांगितलं नव्हतं का हो की बाबा मला तिखटच आवडतं? नाही, त्याच्या कृतीवरून ते इतरांच्या लक्षात येतं. विशिष्ट ठिकाणी त्याच्या कृतीवरून इतरांच्या ते लक्षात येतं. तसं आपण जरी कितीही म्हणालो की माझं बाबा कोणत्याही गोष्टीवर प्रेम नाही, तरी सुद्धा आपल्या कृतीतून ते इतरांच्या लक्षात येतं. म्हणजे एकंदर श्रद्धा नाही, प्रेम नाही असा मनुष्यच नाही. मग श्रद्धा ठेवण्याच्या जागा वेगवेगळ्या असतील, पण प्रेम नाही असा मनुष्यच नाही. मग आपण जर या इतर गोष्टींवर प्रेम करतो की बाबा काही जण सांगतील मला खाण्याचे पदार्थ आवडतात, काही जण सांगतील मला वस्त्रालंकार आवडतात, काही जण सांगतील मला गाडी घोडे आवडतात. असं आपण जरी विविध ठिकाणी प्रेम करत असतो तरी सुद्धा त्या प्रेमाला, बाकीच्या प्रेमाला एक मर्यादा आहे. एखाद्याने म्हटलं मला खाद्यपदार्थ आवडतात म्हणून किती खायला तो, श्रीखंड आवडतं असं जर त्याने ठरवलं आणि ते मी ते खाणार, किती खाईल? 2 वाट्या, 5 वाट्या, 10 वाट्या, 15-20 वाट्या, एवढं जर श्रीखंड खाल्लं त्याच्या दुसऱ्या दिवशी काय होईल तुम्हाला माहितीच आहे. म्हणजे आपण जर त्या गोष्टीवर मर्यादेच्या बाहेर प्रेम करायला गेलो, त्या विशिष्ट मर्यादेच्या बाहेर प्रेम करायला गेलो तर त्याचं दुःख आपल्या देहाला होतं. मग आम्हाला दुःख नकोच आहे आणि प्रेम करायचं आणि ते अमर्याद करायचं. तर त्यासाठी समर्थाने आमच्यासाठी एक मार्ग सुचवला. समर्थ साहेब तेच सांगतात, सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. रामी म्हणजे फक्त रामावरच नव्हे, त्या भगवंतावर, परमेश्वरावर तू प्रेम कर असं समर्थ सांगतात. सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. आणि ते कसं कर? सदा सर्वदा, कधीही करू शकतोस अमर्याद प्रेम. अगदी उठता बसता जेवता खाता, कधीही झोपताना सुद्धा त्या प्रभूचं तू ध्यान करू शकतोस, त्याची तू भक्ती करू शकतोस, त्याच्यावर प्रेम करू शकतोस असं समर्थ सांगतात. पण ते कसं करावं लागतं? सुखाची स्वये सांडीजी करावी. स्वतःचं सुख स्वतःहून बाजूला ठेवून त्याच्यावर प्रेम केलं ना की तो भगवंत प्रसन्न होतो. आता रामनाम घ्यायला काय वेळ काय लागते का हो? अगदी झोपेत सुद्धा तुम्ही रामनाम घेऊ शकता. पण ते सुखाची स्वये सांडीजीवी करावी या न्यायाने घ्यावं लागतं. म्हणजे आपलंच सुख आपणहून बाजूला करून ते घ्यावं लागतं. कसं? एक आई होती मुलाची, तिचा मुलगा बाहेर गावी शिकायला होता आणि त्याने कळवलं की आम्ही अमुक 2-3 दिवसाकरता येतोय म्हणून. आईला आनंद झाला आणि विचार करायला लागली की काय करावं. म्हणजे मुलगा 2च दिवसासाठी येणार आहे, तिकडे काय खायला मिळतं कोणास ठाऊक, जरा काहीतरी आपल्या मुलाला चांगलं करून घालावं. विचार करता करता म्हणाली, हा भोपळ्याची भाजी माझ्या मुलाला खूप आवडते, मग भोपळ्याची भाजीच करते. पण लगेच मनात विचार आला, पण ती मला नाही ना आवडत. असं म्हणता जाऊ दे, मुलगा 2च दिवसासाठी येणार आहे, मी काय वर्षभर मला आवडतं ते खाऊ शकते. पण त्याला 2च दिवसासाठी ती भोपळ्याची भाजी तिने करून घातली. म्हणजे काय? सुखाची स्वये सांडीजीवी करावी. स्वतःचं सुख स्वतःहून बाजूला ठेवलं. ते कोणासाठी? त्या मुलासाठी. तसंच त्या भगवंतासाठी आपण स्वतःचं सुख स्वतःहून बाजूला ठेवलं की तो भगवंत प्रसन्न होतो. पुढची ओळ समर्थ काय सांगतात? देहे दुःख ते सुख मानित जावे. त्या भगवंताची, परमेश्वराची उपासना करताना, त्याची भक्ती करताना, त्याच्यावर प्रेम करताना आपल्या देहाला जरी कितीही यातना झाल्या, कितीही कष्ट झाले, तरी सुद्धा ते मला सुखासारखे आहे. श्रीराम जय राम जय जय रामचा जप करायला बसलो आणि आता किती वेळ जप करायचा, मांडे दुखायला लागले, पण मी नाही मांडी बदलणार नाही, जप सोडणार नाही. या न्यायाने त्याची भक्ती करावी लागते. ह्यालाच म्हणतात देहे दुःख ते सुख मानित जावे. ह्याचा अर्थ असा नाही की देहाला दुःख झाल्यावरच भक्ती होते. मग म्हणाल वा, बुवानी एक चांगला पर्याय सांगितला. आता एक काम करा, काय? तिकडचा तो मोठा दगड आणला, पुढे काय? तो घाला माझ्या पायावर. मग काय होईल? म्हणाले माझ्या पायाला ती जखम झाली की मग हा बुवानी सांगितलं तसं देह दुःख ते सुख मानित जावे, त्या भगवंताची भक्ती झाली. असं नव्हे, त्या भगवंताची उपासना करताना ज्या देहाला माझ्या यातना होतील त्या सर्व मला सुख समान आहे. या न्यायाने त्या भगवंताची भक्ती करा.
आणि हे सगळं झाल्यानंतर काय मिळतं हो आपल्याला? शेवटच्या वेळी समर्थ सांगतात, विवेकी सदा स्वस्वरूपी भरावे. आपल्यातला परमात्मा, आपल्यातला देव त्या संतांच्या सत्पुरुषांच्या मदतीने आपल्यालाच कळतो. या सर्व अभंगाचं, या श्लोकाचं एक समोरचं उदाहरण म्हणजे आपला ही 12 दिवसांची कीर्तन मालिका. यात जर एखाद्याने विचारलं की तुम्ही तिकडे का जाता हो माणगावला, इतक्या लांब, कोणी कणकवलीतून, कोणी कुडाळातून, तिथल्या गावातून, आसपासच्या का जाता, तर त्यावर उत्तर आपलं आहे, सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. त्या भगवंतावर, त्या स्वामी महाराजांवर, दत्तप्रभूंवर प्रीती आहे म्हणून आम्ही तिथे जातो. मग म्हणाले, हो पण इथे तुम्ही जेवल्या लगेच निघता, झोपत सुद्धा नाही धरावे, आणि तुमचं कीर्तन किती 2च दिवस, मग बाकीचे 8-10 दिवस तुमचे फुकट गेले ना. तेवढे जर आराम केला असतात घरी, पण नाही, सुखाची स्वये सांडिली करावी. स्वतःचं दुःख, स्वतःचं सुख स्वतःहून बाजूला ठेवल्याशिवाय तो भगवंत प्राप्त होत नाही. पण तुम्ही जाताय ते ठीक आहे, पण पावसा पाण्याचे दिवस, इतक्या लांब ये जा करता, आणि या पावसातून जर ज्याची आपल्याला सगळ्यांना भीती आहे तेच झालं तर, सर्दी खोकला पडसं झालं तर, देहे दुःख ते सुख मानित जावे. देहाला झालेलं दुःख मला सुखात समान नाही. या न्यायाने त्या भगवंताची भक्ती केल्याशिवाय तो भगवंत प्राप्त होत नाही, तेही मान्य आहे. मग हे सगळे 12 दिवस तुम्ही तुमचे जे खर्च केला त्यातून तुम्हाला काय मिळालं, तर विवेकी सदा स्वस्वरूपी भरावे. असं हे रामदास स्वामी तुम्हाला मला सांगतात. आणि असं केल्यानंतर, त्या भगवंतावर प्रेम केल्यानंतर, त्यावर प्रीती केल्यानंतर काय होतं, चरित्र भागात पाहूया. कसे स्वामी महाराज डॉक्टर केशवरावांवर कृपा करतात, कसा केशवरावांनी स्वामी महाराजांवर विश्वास ठेवला, त्यांवर श्रद्धा ठेवली, आणि त्यामुळे स्वामी महाराजांनी त्यावर कृपा केली. कशी, चरित्र भागात पाहूया. सदा सर्वदा सर्वदा
आज्ञेने स्वामी महाराजांनी टेंबे स्वामी महाराजांनी नारायणानंद सरस्वती यांच्याकडून दंड ग्रहण केला आणि त्यांच्याच आज्ञेने उज्जैनी येथे राहू लागले आणि लोककल्याणाचं काम त्यांचं सुरू होतं. आणि असं असताना आपल्या पहिल्या चातुर्मासाचा प्रारंभ त्यांनी उज्जैनीतच केला. प्रथम चातुर्मास उज्जैनी उत्तम क्षेत्रास पूर्ण तो केला. प्रथम चातुर्मास उज्जैनी उत्तम क्षेत्रास पूर्ण तो केला. स्वयेची प्रथमाचरणी स्वयेची प्रथमाचरणी अन्यास मोक्ष मार्ग स्वच्छ तो केला. राम राम श्री राम हरे राम 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 गोविंद कशी होती हो स्वामींची दिनचर्या? दिनारंभ ब्राह्म मुहूर्ती करावा. त्रिकाले सुस्नाने प्रभू दोषवावा. जपे तर्पणे अर्चने आजवावा. सर्वस्वार्पुण्या तया निववावा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ब्राह्ममुहूर्त म्हणजे सध्याच्या वेळेनुसार साधारणपणे 3:30-4 वाजता उठावं, स्नान करावं, शौचमुख मार्जन करून स्नान करावं आणि दंड तर्पण करावं. त्या दत्तप्रभूंच्या मूर्तीला स्नान घालावं, भस्म लावावं आणि संन्याशांनी फुलं तुळशी तोडू नये म्हणून ती जर कोणी आणून दिली तर दत्तप्रभूंना तो उपचार द्यावा, नाहीतर भस्मावर दत्तप्रभूंनी भागवून घ्यावं. त्यानंतर स्वामी महाराज भिक्षेला निघत. भिक्षा झाल्यानंतर स्वामी महाराज संन्यासांचा असा नियम आहे, दक्षिणी ब्राह्मणांकडची ते भिक्षा घेतात. ती सुद्धा 3 घरांची भिक्षा घ्यावी. अन्न आणावं आणि ते त्यातला सगळा रस काढून टाकून ते अन्न ग्रहण करावं. त्यानंतर दुपारच्या वेळेला जर समजा कोणी उपनिषद वगैरे त्यातील समजावण्यासाठी आले तर त्यांना तो उपदेश करावा आणि नंतर संध्याकाळच्या वेळेला दत्तप्रभूंसमोर बसावं आणि त्यांना आर्ततेने हाक मारावे. जय करुणाघन निज जन जीवन अनसुयानंदन पाहि जनार्दन. स्वामींची दिनचर्या. आणि मग हळूहळू स्वामी सारंगपुरास आले आणि तिथेही लोककल्याणाचं कार्य सुरूच होतं. लोकांना उपदेश करावं, मुक्ती मिळवून द्यावी असं हे कार्य सुरू होतं. आणि एक दिवस सगळ्यांच्या मध्ये बसलेले स्वामी महाराज आणि लोकांना उपदेश करत होते, ज्ञान देत होते. आणि त्यावेळेला एक डॉक्टर केशवराव म्हणून एक माणूस आले आणि स्वामींना त्यांनी प्रार्थना केली की तुम्ही आमच्या घरी भिक्षे करता यावं. तेवढं ऐकलं आणि स्वामी महाराज संतापले. तो त्याला म्हणाले, पापी तू लांछना तुझ्या घरात, पापी तू
जमणारच नाही. स्वामी महाराजांनी खडसावलं आणि सर्वांसमक्ष झालेली ती निर्भत्सना सहन झाली नाही. तसे तावातावानं केशवराव घरी गेले आणि आपल्या आईला झालेला सगळा प्रसंग सांगितला. त्यांची आई म्हणाली, अरे बरोबरच आहे, आपल्या घरी वैश्वदेव नैवेद्यादी कर्म होतात का? आणि असं असताना ते स्वामी महाराज आपल्या घरी भिक्षा करता का येतील? आणि जर समजा स्वामी महाराज आपल्याकडे भिक्षा करता येणार नाही तर आपण ब्राह्मण म्हणतात ते कसले? इकडे यांचा असा संवाद चाललाय आणि तिकडे स्वामी महाराजांना भक्त मंडळी सांगतात, महाराज तो केशवराव फार दुष्ट माणूस आहे, तो आता गेलाय, पुन्हा येणार नाही. स्वामी महाराज म्हणाले, काय म्हणता? पुन्हा येणार नाही? बघा, केशवराव पुन्हा आलाच पाहिजे. असं यांचं संभाषण चाललंय आणि तिकडे आईनेही त्यांना खडसावलं आणि स्वामी महाराजांनी असं सांगितल्याबरोबर बिचारांना चूक लक्षात आली, पश्चाताप झाला. स्वामी महाराजांकडे आले आणि पाय धरले, म्हणाले, स्वामी महाराज चुकलो मी, मला क्षमा करा, तुमचा राग आला होता, पण खरं आहे, माझ्या घरी वैश्वदेवादी कोणतेही कर्म होत नाही. एवढे ते प्रार्थना करताय तोपर्यंत त्यांची आई सुद्धा मागून आली आणि ती सुद्धा स्वामी महाराजांच्या चरणी नतमस्तक म्हणून म्हणते, स्वामी महाराज आपण खरं ते बोलला, आमच्या घरी काहीही असे कर्म होत नाही, ब्रह्मकर्म होत नाही, पण माझी अशी इच्छा आहे की माझ्या मुलाला तुम्ही शिकवावं ब्रह्मकर्म आणि तो तसा आचरू लागला की मग तुम्ही आमच्या घरी भिक्षा करता यावं, कृपा कराल स्वामी महाराज. स्वामी महाराज विरघळले आणि ठीक आहे असं म्हणाले आणि केशवरावांना त्यांनी ब्रह्मकर्म शिकवायला सुरुवात केली आणि सर्व ते स्वामी महाराजांनी केशवरावांना ब्रह्मकर्म शिकवलं आणि त्यानुसार केशवराव वागू लागले, आचरण करू लागले. नित्य कर्म झाल्याशिवाय पाणी सुद्धा पियेन असे झाले. असे नास्तिक असलेले केशवराव यांना आस्तिक बनवलं स्वामी महाराजांनी. त्यानंतर स्वामी महाराज त्यांच्याकडे भिक्षेकरता सुद्धा गेले आणि या केशवरावांची पत्नी ज्यावेळी हे सारंगपुरास राहायला आले, मूळचे हे पुण्यात राहणार आणि ज्यावेळी हे सारंगपुरास राहायला आले त्यावेळी यांची पत्नी इथे आली नव्हती आणि इथल्या लोकांना त्यांनी काय सांगितलं तर माझा विवाहच झाला नाही असं सांगितलं. आणि त्यांची पत्नी त्यांना शोधत इथपर्यंत आली आणि ते जिथे राहत होते त्या मामलेदारांच्या घरात आली आणि केशवरावांनी तिला आलेलं बघितलं आणि संतापले आणि म्हणाले, मी तुला नांदवणार नाही पुन्हा. असं एक रागे भरले तिला, पण मामलेदारांनी समजावून प्रेमाने समजावून पुन्हा तिचा स्वीकार केशवरावांनी केला आणि पुन्हा दोघेही व्यवस्थित आनंदाने नांदू लागले. यांना एक मुलगा सुद्धा झाला. तो मुलगा 3 वर्षाचा असल्यापासूनच नित्य पठणाचे स्तोत्र, मनाचे श्लोक वगैरे वगैरे म्हणू लागला आणि असं सगळ्या गावकऱ्यांना जीव की प्राण असलेला, सगळ्या गावकऱ्यांना आवडणारा तो मुलगा आणि भिक्षा घालणे वगैरे हे त्याचं आवडतं काम. आणि एक दिवस मुलगा बाहेर होता आणि एक जटाधारी कोणतरी साधू आले आणि ओम भवती भिक्षांदेही म्हटल्यावर मुलाने भिक्षा आणली, चटकन त्यांच्या झोळीत घातली. त्याबरोबर त्या साधू सत्पुरुषांनी त्या मुलाला विचारलं, क्यों बच्चे, कहाँ तक इस प्रपंच में रहने का विचार है? त्यावर मुलाने लगेच उत्तर दिलं, महाराज मैं कल आऊंगा असं म्हटलं. आणि ह्या सगळा संवाद केशवरावांसकट सगळ्यांनी ऐकला आणि काय लहान मुलगा आहे असंच म्हणायला असेल आणि सोडून दिलं सगळ्यांनी तो विषय. पण ते साधू महाराज गेले आणि दुसऱ्या दिवशी मुलगा उठला, सगळं आंधिक कर्म आटपलं आणि आई बाबांकडून सगळ्या गावकऱ्यांना बोलावून घेतलं आणि सगळ्यांच्या पुढे भरम एक जाणत्यांसारखा उपदेश केला की प्रभूची भक्ती सोडू नका, तोच राम तो परमेश्वर तुम्हाला तारणारा आहे असं सांगितलं. हात जोडले आणि श्लोक म्हटला, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षु नमो गुणवंता अनंता, रघुनायका मागणे नित्याला. श्लोक म्हटला आणि सर्वांसमक्ष आपला देह सोडून तो निघून गेला. ते सर्व बघितलं आणि सगळ्यांनी हाहाकार सगळीकडे मारला. सर्वांनी दुःख, सगळ्यांवर शोककळा पसरली आणि सर्वजण दुःख करतायत. पण आश्चर्य असं की त्याची जी आई होती केशवरावांची पत्नी, तिला मात्र काहीच दुःख झाल्यासारखं वाटत नव्हतं. एका कोपऱ्यात ती बसून गंभीर चेहऱ्याने बसलेली होती. सर्वजण तिला विचारतात, अगं तुझा पोटचा मुलगा असा गेला, आम्हा सर्वांना इतकं वाईट वाटलं, पण तू का नाही रडत? त्यावर तिने उत्तर दिलं, हे पहा, त्या जगात कुणीही कोणाचं नसतं, ऋणानुबंध असे पर्यंत संबंध टिकून असतात, त्यामुळे मला ह्याचं काहीही दुःख वाटत नाही. आता
माझा मुलगा आता गेलाय ना, यानंतर 6 महिन्यांनी मी सुद्धा पंढरीच्या विठुरायाच्या चरणी माझा देह सोडणार असं सांगितलं. बाकी सगळं आपापल्या घरी निघून गेले. लोकांनी विचार केला की ही आणि हिचा मुलगा पूर्वजन्मेचे कोणतरी योगभ्रष्ट असावे असा विचार केला. सगळेजण आपापल्या घरी निघून गेले आणि सारंगपुराहून त्यांची पत्नी केशवरावांसह पंढरीला आली. एकादशीच्या दिवशी चंद्रभागेत स्नान केलं. पंढरीच्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी गेली. दर्शनही घेतलं आणि केशवरावांना ती म्हणाली, नाथ महाराज, मी आता निघाले. माझ्यापासून तुमचा वंश जरी वाढला नाही तरी सुद्धा मोरोपंतांच्या कुटुंबातील त्या वंशकुलातील एक मुलगी, तिच्याशी तुमचा विवाह होईल आणि तिच्यापासून तुमचा वंश वाढेल असं तिने सांगितलं. मी येऊ, आता मला आज्ञा द्या असं सांगून तिने सुद्धा केशवरावांच्या समोरच आपला देह सोडला. केशवरावांनी तिचं सर्व ऊर्ध्वदेह आटपलं आणि सारंगपुरास आले आणि ही बातमी मोरोपंतांना कळली. त्यांनी केशवरावांकडे लग्नाचा प्रस्ताव मांडला, पण केशवरावांनी मान्यच केलं नाही. पण शेवटी पूर्वपत्नीची इच्छा असल्याने आणि शेवटी दैव हे अटळ आहे, त्यामुळे त्यांचा त्या मुलीशी विवाह, केशवरावांचा त्या मोरोपंतांच्या वंशातील एका मुलीशी विवाह झाला आणि त्यांनाही एक मुलगा झाला. आणि शेवटी हे केशवराव पुन्हा नास्तिक झाले. पण स्वामी महाराजांच्या संतांच्या संगतीत आल्यानंतर संत त्यांना आपल्यासारखेच बनवतात. त्यामुळे स्वामी महाराजांच्या संगतीत पुन्हा आल्याने ते केशवराव पुन्हा आस्तिक झाले आणि त्या स्वामी महाराजांच्या आणि दत्तप्रभूंच्या कृपेने शेवटी दत्त स्वरूपात विलीन झाले. त्याच्यानंतर स्वामी पुन्हा पिछोरा गावी आले आणि मग खरेरा गावी असताना स्वामी महाराजांच्या मनात अशी एक इच्छा झाली की आपण काशीला जावं, काशी यात्रा करावी. पण तिथल्या लोकांनी स्वामी महाराजांना काय सांगितलं की बिकट वाट अति दुर्गम, बिकट वाट अति दुर्गम, यात्रा करी अग्निरथी निश्चिंत. बिकट वाट अति दुर्गम, यात्रा करी अग्निरथी निश्चिंत. पदयात्रा प्रभु कृपा, पदयात्रा प्रभु कृपा, राखील अबाधित तुम्ही नभान दुश्चिंत. राम राम हरे हरे राम, राम 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 सीतापते राम, राम राम रघुत्तम राम. लोकांनी स्वामी महाराजांना विनंती केली, स्वामी महाराज, जंगलातून जाणारी वाट आहे, बरेच वर्ष तिथून कोणी गेलंही नाहीये आणि अशा वाटेवरून तुम्ही जाणार, त्यापेक्षा असं करा, आता आगगाडीची व्यवस्था झाली आहे, त्यामुळे तुम्ही आगगाडीतून जा, सुखरूप प्रवास होईल तुमचा. स्वामी महाराजांनी म्हटलं, लोक हो, दत्तप्रभूंनी मला हा आदेश केला आहे की त्याच मार्गाने जावं, ते आता माझं काय पुढे बघतील सांगून स्वामी महाराज त्याच वाटेने निघाले आणि दाटशा जंगलात त्याने प्रवेश केला. दुतर्फा झाड आहे, मधून थोडीशी अशी मळलेली वाट आहे, किर्र अंधार आणि त्या किड्यांचा आवाज येते किर्र करून. आणि अशा भयावह वातावरणातून स्वामी महाराज निघालेले आणि अचानक समोरून कोणतरी एक भिल्ल आला आणि त्या भिल्ल्याने स्वामी महाराजांना विचारलं, तुम्ही काशीला जाताय ना? स्वामी महाराजांनी म्हटलं, हो, चला मी तुम्हाला वाट दाखवतो असं म्हटलं. आणि हे दोघं जण त्या भिल्ल पुढे, स्वामी महाराज मागून असे जात होते. कोण होता हो तो भिल्ल? खचित भिल्लाने मार्ग दाखविला, खचित भिल्लाने मार्ग दाखविला. स्वये दत्त प्रभू आले संगतीला, स्वये दत्त प्रभू आले संगतीला. करीती आश्रय मार्ग
सरळ मार्ग आहे काशीला जाण्यासाठी, तुम्ही जा. स्वामी महाराज छोटीशी टेकडी उतरले आणि त्या गावात प्रवेश केला. आणि तिथल्या गावकरी मंडळींनी चौकशी केली, कुठून आला तो तुम्ही? त्यांनी सांगितलं, खरेरा गावाहून आलो. म्हणाले, किती वेळ लागला? म्हणाले, आत्ताच एक 2-3 तास झाले असतील निघालो. सगळ्या लोकांनी आश्चर्य केलं. म्हणाले, ओ स्वामी महाराज, वास्तविक त्या गावाहून काशीला पोहोचण्याकरिता 3 दिवसांचा कालावधी लागतो आणि तुम्ही 2-3 तासात आला, कसं शक्य आहे? स्वामी महाराज हसले आणि विचार केला. आणि खरोखरच त्या दत्तप्रभूंची लीला त्यांच्या लक्षात आली. तिथूनच हात जोडले दत्तप्रभूंना आणि म्हणाले, महाराज, तुमची लीला आगाध आहे. माझ्यासाठी तुम्ही भिल्ल बनून आला आणि मला या जंगलातून वाट दाखवला. खरोखर श्री गुरुदेव दत्त. त्यांचे मनोमन आभार मानले आणि पुढे स्वामी महाराज काशी क्षेत्री गेले. असं स्वामी महाराजांनी त्या दत्तप्रभूंवर श्रद्धा ठेवली, त्यामुळे प्रेम केलं. म्हणून स्वामी महाराजांना त्या दत्तप्रभूंनी प्रत्येक वेळी अडचणीत मदत केली, वेगवेगळ्या रूपाने प्रत्येक वेळी येऊन अडचणीत मदत केली. आणि त्याच स्वामी महाराजांवर या केशवरावांनी विश्वास ठेवला, श्रद्धा ठेवली. म्हणून या केशवरावांचं सुद्धा काय झालं शेवटी, ते सुद्धा दत्त स्वरूपात विलीन झाले. मग तसंच आपण जर या प्रभूवर, त्या भगवंतावर प्रेम केलं, त्यावर श्रद्धा ठेवली, तर आपण सुद्धा मोक्ष गतीला नाही का जाणार? मग त्यासाठी आपल्याला तशी श्रद्धा ठेवावी लागते. म्हणूनच स्वामी समर्थ रामदास तुम्हा आम्हाला सांगतात, सदा सर्वदा प्रीतिवामी धरावी, सदा सर्वदा प्रीतिवामी धरावी, सदा सर्वदा प्रीतिवामी धरावी, सुखाची सुवय सांगली करावी, सुखाची सुवय सांगली करावी, सदा सर्वदा प्रीतिवामी धरावी, सदा सर्वदा प्रीतिवामी धरावी.
रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित